नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात 4 बिल्डरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बिल्डरांनी फ्लॅट विक्री करताना दिलेल्या सुविधांचे वादे न पाळता आणि हाऊसिंग सोसायटी स्थापन न करता कोट्यवधी रुपयांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. ही तक्रार भारतीय डाक सेवेत कार्यरत असलेले विकास अधिकारी अभिजित वानखेडे यांनी नोंदवली आहे. ते कर्मा गॅलेक्सी अपार्टमेंटचे चेअरमन आहेत. 2013 ते 2024 दरम्यान त्यांनी आणि इतर 163 फ्लॅट धारकांनी या प्रकल्पात घरं खरेदी केली होती. त्याचबरोबर बिल्डरांना एकूण 2,26,00,000 रुपयांचा कॉर्पस फंडही दिला होता. परंतु मुंबईचे रहिवासी असलेले विनोद तलवार, चंद्रा तलवार, सुनील गुप्ता आणि कविता गुप्ता या बिल्डरांवर आरोप आहे की त्यांनी कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत आणि हाऊसिंग सोसायटी स्थापनही केली नाही. शिवाय कॉर्पस फंडाचा गैरवापर करत फ्लॅट धारकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. फ्लॅट धारकांकडून न्यायासाठी आता आवाज उठवला जात आहे. नागपूर शहरातील मनकापूर भागात आज सकाळी 9:30च्या सुमारास LPG पंपाजवळील एका कबाड दुकानाला अचानक भीषण आग लागली. आग इतकी झपाट्याने पसरली की परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तब्बल 1 तासाच्या प्रयत्नानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचे साहित्य आणि कबाड जळून खाक झाले. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मनकापूर पोलीस घटना दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. LPG पंप अगदी जवळ असल्यामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता होती. मात्र फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. रावेर लोकसभा अंतर्गत पारधी जामनेर येथे अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पाहणी केली. रावेर लोकसभा अंतर्गत मौजे, पारधी, जामनेर येथे अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे येथील केळी व पपई फळ बागांचे नुकसान झालेले असून सदर नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याबाबत संबंधित अधिकारी यांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी सोबत उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यातील माऊली फाटा भेंडवळ येथे गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडलाय. पळशी सुपू येथून शेगावकडे मोटरसायकलवर निघालेल्या कुटुंबाला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोटरसायकलवरील 2 चिमुकल्या मुलांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे आजी आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झालाय. ही घटना सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश महादेव खेळकर आणि साधना खेळकर हे पती पत्नी आपल्या 2 नातवंडांसह 6 वर्षीय पार्थ चोपडे आणि 5 वर्षीय युवराज भागवत यांच्यासह शेगावकडे निघाले होते. माऊली फाटा येथे पाठीमागून आलेल्या भरधाव टिप्परने त्यांचा दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही बालके जागीच ठार झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने टिप्परला आगीच्या भक्ष्यस्थानी दिले. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस आणि खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिक तपास करत असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जालना शहरातील भोकरदन नाका भागात गुरुवारी रात्री भीषण घटना घडली आहे. जुन्या आर्थिक वादातून चौघांनी मिळून धारधार शस्त्रांनी हल्ला करून उमेश इंचे या युवकाची हत्या केली, तर राम निकालजे हा युवक गंभीर जखमी झालाय. हा हल्ला रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास हॉटेल प्रणयच्या समोर झालाय. आरोपी संतोष भिसे, पवन जाधव, आर्यन उद्धार आणि रुपेश शेलके यांनी उमेश आणि राम यांना हॉटेल समोर बोलावून घेतले आणि अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतक उमेश इंचे यांच्या पत्नी सरला इंचे यांच्या तक्रारीवरून वरील चौघांविरुद्ध IPC कलम 103 आणि 109(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून संपूर्ण शहरात अलर्ट जारी करण्यात आलाय. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटूच. धन्यवाद.